ते प्रास्ताविकच्या दिशेने वळवण्याची विनंती करतो. आपण सन्माननीय नवनाथ फरताडे साहेबांना मी विनंती करतो, आपण प्रास्ताविक आणि या स्पर्धेची माहिती आपल्या या सगळ्या परिजनांना आणि उपस्थित असलेल्या क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना आपण द्यावी. टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजेत सन्माननीय श्री नवनाथ फरताडे साहेबांसाठी. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा इथे आज आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय आमदार श्री किसन कथोरे साहेब यांचं मी क्रीडा खात्याच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. तसेच माननीय नगराध्यक्षा श्रीमती रुचिता घोरपडे मॅडम त्यांचंही मी स्वागत करतो. माननीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांचं मनापासून स्वागत करतो. तसेच माननीय श्री संजय नाईक उपाध्यक्ष महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन, माननीय श्री निलेश जगताप सर, त्याचबरोबर माननीय श्री मारुती गायकवाड सर, माननीय श्री किरण भोईर सर, त्याचबरोबर माननीय राजेंद्र घोरपडे सर, तसेच मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर यांचं मी क्रीडा विभागाच्या वतीनं स्वागत करतो. तसेच या स्पर्धेसाठी राज्यातून आलेले सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक, कोचेस, पंच व संघटना पदाधिकारी तसेच क्रीडा पत्रकार यांचं मी विभागाच्या वतीनं स्वागत करतो. क्रीडा विभागाच्या वतीनं दरवर्षीला अशा 4 मोठ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि कुस्ती या 4 स्पर्धांचं आयोजन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. यावर्षीची व्हॉलीबॉल स्पर्धा ही आपल्या या मैदानावर आयोजित करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. ही स्पर्धा आजपासून चालू झाल्यानंतर ती 17 तारखेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेमध्ये 8 विभागातून संघ सहभागी झालेले आहेत. या संघासाठी आपण उत्तम प्रकारची निवास व्यवस्था केलेली आहे, त्याचबरोबर भोजन व्यवस्था केलेली आहे, वाहतूक व्यवस्था केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खेळण्यासाठी 4 मैदानं, सुसज्ज असे मैदानं केलेले आहेत. आणि या स्पर्धेचं विशेष महत्त्व म्हणजे या स्पर्धा फ्लड लाईटमध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांचं तांत्रिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या स्पर्धेसाठी सर्व लागणारा जो स्थानिक सपोर्ट आहे तो कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ह्या खेळाडूंना जी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे ती त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये आम्ही RTGS द्वारे जमा करणार आहोत. आणि या स्पर्धेचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण जिंकलो किंवा हरलो तरी दोघांनाही आम्ही बक्षीस देतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जिंकलेल्या संघांना या समोर ठेवलेल्या सुंदर अशा ट्रॉफीज दिल्या जात आहेत. त्यामुळं सर्व खेळाडूंनी संघभावनेनं आणि खेळाडू वृत्तीने खेळावं आणि या स्पर्धेचा दर्जा उंचवावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि मी माझं प्रस्तावित संपवतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. नक्कीच ही जी धनराशी आहे जी विजेत्यांना मिळणार आहे, उपविजेत्यांना मिळणार आहे, पण साहेब प्रत्येक सामन्यामध्ये जो विजेता संघ ठरेल त्याला सुद्धा बक्षीस आहे, जो उपविजेता ठरेल त्याला सुद्धा बक्षीस आहे. त्यामुळे कुठेतरी ही एक संघ भावना जागृत राहावी यासाठी म्हणून आपण या खेळाचं स्तर उंचावत असताना आपण बघणार आहोत. परंतु इथे कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी सन्माननीय मारुती गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेबांचे इथे स्वागत करू इच्छितो. तसेच जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळजी यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. सर्वप्रथम मी विनंती करतो मारुती गायकवाड साहेबांना आपण मध्यभागी मुख्य मंचाच्या मध्यभागी यावं आणि सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेबांचं आपण स्वागत करावं.
कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी सन्माननीय श्री मारुती गायकवाड साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आमदार किसन कोथोरे साहेबांचं इथे स्वागत करावं ही विनंती.